त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये शिवपिंडीवरती हिरवी चादर चढवण्याचा एक मुद्दा समोर आला आणि त्याच्यावरून वाद उभा केला जातो आहे। वस्तुतः तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की तिथल्या दर्ग्याला जी चादर चढवली जाते ती चादर पहिल्यांदा मंदिरामध्ये धूप आणि ते दाखवून म्हणजे एका अर्थाने मंदिराचा आशीर्वाद घेतला जातो आणि मग ती चादर चढवली जाते, अशी 100 वर्षापासूनची परंपरा आहे। त्याच्यावरती वाद असा केला जातोय की हे मुद्दामच केलं, तुम्ही तुमच्या दर्ग्यावरती काय करायचं ते करा, हिंदूंच्या मंदिरात यायची काय गरज आहे, असा एक मुद्दा। दुसरा मुद्दा असा उपस्थित केला जातो की तुम्ही मोठ्या ह्यानं घुसले, वाईट हेतूनं घुसले मंदिरामध्ये, तुम्हाला म्हणजे जेव्हा गंगा जमनी तहजीब किंवा हिंदू मुस्लिम भाईचारा म्हणत असताना फक्त हिंदूंचीच मंदिरं दिसतात, उलट आम्ही जाऊन म्हणलं की मशिदीमध्ये आम्हाला हनुमान चालीसा म्हणायची आहे किंवा देवी पाठ करायचा आहे, सप्तशतीचा होम करायचा आहे, तर चालेल का? आता याच्यातला एक थोडासा वेगळा मुद्दा मी आवर्जून उपस्थित करतो। एक तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे त्र्यंबकेश्वरचं मंदिर हे औरंगजेबाने पाडलेलं होतं, त्याच्यानंतर मराठ्यांनी असं ठरवलं की त्या मंदिराचं पुनर्निर्माण करायचं। 1751 ते 1754 जवळपास 3 वर्ष या मंदिराचं काम चालू होतं। पेशव्यांच्या काळामध्ये, नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये ह्या मंदिराची आजची जी देखणी वास्तू दिसते आहे ती 1751 ते 1754 ह्या काळात उभारली गेलेली आहे। ह्या मंदिर पाडलं होतं, त्या नाशिक परिसराला, त्या त्र्यंबकेश्वर परिसराला गुलशनाबाद हे नाव दिलं गेलेलं होतं। हे सगळं बदलून परत एकदा जुन्या गोष्टी प्रस्थापित करायचं काम नानासाहेब पेशव्यांच्या काळात 1754 झाला, हा इतिहास आहे। आता जो पुढचा मुद्दा उपस्थित होतो ते दर्गा, त्या दर्ग्यावरती चादर चढवणे, आणि हा या ठिकाणी नेमका एक थोडासा वेगळा मुद्दा मला उपस्थित करायचा आणि तेच शीर्षक आम्ही व्हिडिओचं केलं। ह्यापूर्वीच्या एका व्हिडिओचं तेच शीर्षक होतं, भारतीय मुसलमान जे आहेत त्या सगळ्यांना हिंदूची 19वी जात असं म्हटलं तरच ह्या सगळ्या रूढीरिवाज परंपरा समजून घेता येतात। सगळ्यात पहिला साधा मुद्दा मी समोर ठेवतो आहे की मुळात दर्गा ही गोष्ट इस्लाममध्ये नाही, मस्जिद आहे। निर्गुण निराकार परमेश्वराची प्रार्थना करणे हे इस्लामचं मूळ तत्व आहे। अल्लाह हा सर्व शक्तिमान आहे, आपण अल्लाहपर्यंत जाऊ शकत नाहीत, आपण अल्लाह होऊ शकत नाही। अल्लाहचा प्रेषित म्हणून मोहम्मद पैगंबर आलेले होते पृथ्वीवरती आणि त्यांनी जो संदेश दिला तो दिला, पण सर्वसामान्य माणूस कधीही अल्लाहच्या स्थानापर्यंत पोहोचू शकत नाही। ह्याच्या नेमकं उलट भारतीय परंपरेमध्ये सर्वसामान्य प्रत्येक सजीवामध्येच जीव आणि शिव असं आपण म्हणतो, तेव्हा प्रत्येकामध्येच मी शिवोहम शिवोहम, ते तर अतिशय सुंदर असं शंकराचार्यांचं निर्वाण अष्टक आहे, माझ्यातच शिव आहे, मी शिव आहे। ही जी अद्वैत परंपरा हिंदुस्थानी हिंदू, सनातनी हिंदू, वैदिक धर्म, काय शब्द द्यायचे द्या, त्याच्यामध्ये अडकायची काही गरज नाही, पण ह्या प्रदेशामधला जो धर्म आहे त्या धर्माची मूळ संकल्पना ही अद्वैताची आहे, जी शंकराचार्यांनी प्रामुख्याने मांडली। मग विशिष्ट अद्वैती आहेत, द्वैती आहेत, पण इस्लाम हा स्पष्टपणे द्वैती आहे, म्हणजे परमेश्वर आणि आपण हे वेगवेगळे आहोत, एक होऊ शकत नाही। आणि शंकराचार्यांनी मांडलेल्या सगळ्या मांडणीमध्ये अद्वैत मांडल्या गेलेले, हा तो मूळ फरक। आता जेव्हा भारतामध्ये इस्लाम आला, इस्लाम वाढला, इस्लाम तलवारीच्या जोरावर कसा काय आला, तो वादाचा विषय आहे, ती गोष्ट वेगळी, राजकीय आपण त्याची चर्चा करू। पण शांतपणे एक वेगळीच गोष्ट अशी घडली की जी इस्लामच्या कल्पनेतली नव्हती। भक्ती परंपरा ही इस्लाममध्ये नाही, जी हिंदूमध्ये आहे। विशेषतः दक्षिणेतून ही भक्ती परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली। जप, तप, कष्ट सगळं असं करण्याच्या पेक्षा देवाचं भजन पूजन करावं, कीर्तन करावं, देवासमोर गायन करावं, नृत्य करावं, वादन करावं, फुलं वाहावीत, धूप व्हावा, हे सगळ्या पद्धतीनं म्हणजे भक्ती संप्रदाय, अंगभोग आणि रंगभोग, देवाची प्रत्यक्ष पूजा करणे आणि देवाच्या समोर गायन, वादन, नृत्य सादर करणे, या सगळ्यातून एक फार मोठ्या प्रमाणात भक्ती परंपरा सुरू झाली। ही भक्ती परंपरा इस्लाममध्ये नव्हती। भारतामध्ये आलेला इस्लाम, वाढलेला इस्लाम, त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणात ह्या भक्ती परंपरेचा प्रभाव इस्लामवरती पडला आणि सुफिझम, ज्याला आपण म्हणतो, सुफीवाद म्हणतो, सुफी संप्रदाय म्हणतो, त्या सगळ्यावरती फार मोठ्या प्रमाणात भारतीय हे जे दर्शन होतं अद्वैत शंकराचार्यांनी मांडलेलं, त्याचा प्रभाव पडला। त्याच्यातून भक्ती परंपरा तयार झाली, त्याच्यातून कव्वाल्या तयार झाल्या, म्हणजे भक्तिगीतं आधीही होती त्यांच्याकडची परंपरा, पण ती वेगळ्या पद्धतीची होती। परमेश्वराला आर्तपणे आळवण्याची जी परंपरा सुरू झाली ती हिंदू प्रभावातून सुरू झालेली होती। एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे संत महात्म्यांनी समाधी घेतल्याच्या नंतर त्या समाधीची जागा, ते समाधीचा दिवस हे साजरा करण्याची पद्धत आहे, ती आपली परंपरा आहे। मग त्या समाधीला वस्त्र पण आपण वाहतो, फूल वाहतो,
विष्णुदासा काही तर म्हणजे संतांचे वस्त्र समाधी पण केली. त्याचं एका ठिकाणी कुठं जरी अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्याच्या अस्थी एकत्र करून समाधी बांधण्यात येते, किंवा त्याचे जर वस्त्र तेव्हा काही असतील तर त्या वस्त्राची पण समाधी केली जाते. ही पण समाधी आपल्याकडे आहे. दासगणूंची अशी एक वस्त्र समाधी गोरठ्याला अनंत महाराज आठवलेंनी उभारलेली आहे. म्हणजे ही सगळी भारतीय परंपरा झाली. आता इस्लामवरती प्रभाव पडल्याच्या नंतर पहिली गोष्ट अशी झाली की दर्गा नावाची एक वेगळी कन्सेप्ट आली की जी कट्टरपंथी इस्लाममध्ये नाही. स्वतः मोहम्मद पैगंबरांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ठिकाणी कुठलाही दर्गा उभारला गेलेला नाही. ही आपल्याकडची परंपरा आहे. ज्या ठिकाणी असे सुफी संत आहेत त्यांचा देहांत झाला, त्यांचं शरीर ज्या ठिकाणी त्याचे अस्थी आहेत त्याला पुरलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती समाधी उभा करणे म्हणजे दर्गा. तसंच मकबरा, जे संत नाहीत असे बाकीचे राजे रजवाडे त्यांनी त्यांच्या राण्यांना किंवा स्वतः राजे जे ज्यांना ज्या ठिकाणी दफन केल्या गेलेलं आहे त्या ठिकाणी मकबरा उभा राहिला. ही पण इस्लामची परंपरा नाही. दर्गा, मकबरे, मजारी ही कुठलीच परंपरा कट्टरपंथी इस्लाममध्ये नाही. दर्ग्यावरती चादर चढवणे, दर्ग्याला नवस बोलणे, धूप दीप अंगारे करणे, त्याची मिरवणूक म्हणजे संदल निघणे, या सगळ्या गोष्टी संपूर्णतः हिंदू प्रभावातून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता जर कोणाला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये ते चादर चढवणे असो किंवा धूप असो त्याच्यातला त्यांचा हेतू समजा वाईट आहे म्हणून बाजूला ठेवा, पण हे जे सगळे भारतीय मुसलमान आहेत ते मूलतः हिंदू आहेत आणि त्यांनी आपल्याकडच्या काही रीतिरिवाज परंपरा तशाच जतन केल्या आणि त्याच पद्धतीनं एक नवीन इस्लामचा वेगळा पैलू, वेगळा आविष्कार भारतीय उपखंडात म्हणजे त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश पण आलं, दिसून येतो की जो बाकीच्या इस्लामिक कंट्रीमध्ये दिसून येत नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपल्याकडच्या प्रभावाने घडत आहेत. म्हणजे हिंदू ज्या चालीरीती, धार्मिक चालीरीती, श्रद्धा, त्याच्यानंतर भक्ती संप्रदाय या सगळ्यातून तयार झालेलं मिश्रण म्हणजे भारतीय मुसलमान आहे. अगदी ही नावं सुद्धा जी आहेत ना, गावाचं नाव लावायचं ही जी पद्धत नंतरच्या काळात आली ही मूलतः आपल्याकडे खरं तर नाव आणि आडनाव अशी काही पद्धत नव्हती. फक्त नाव आणि वडिलाचं नाव असं फक्त लावलं जात होतं. इंग्रजांच्या काळामध्ये हे ठळक झालं, आडनाव काहीतरी असावं, मग गावाची नावं घ्यायला लागली. इस्लामिक पूर्णपणे देशांमध्ये अशा पद्धतीची नावं नाहीत. फक्त भारतीय इस्लाममध्ये साहिर लुधियानवी, मजरू सुलतानपुरी, शकील बदायुनी ही जी नावं आहेत म्हणजे ती गावाची नावं त्याला लावायचं ही हिंदू परंपरेमध्ये असलेली नंतर पडलेली अर्थात जुनी नाही, ती त्यांनी स्वीकारली आणि भारतीय मुसलमान तशा पद्धतीची नावं लावतात. ही पद्धत जगातल्या दुसऱ्या कुठल्याच मुस्लिमांनी स्वीकारली नाही. ही जी सगळी नावं साहिर होशियारपुरी किंवा आता परभणी नाव असेल तर परभणवी, जालन्याचं असेल तर जालनवी, औरंगाबाद असेल तर औरंगाबादी, म्हणजे जसं आपल्याकडे त्या गावाच्या नावाकडे जसं माझं आडनाव उमरीकर म्हणजे उमरी ह्या गावाचा मी आहे म्हणून उमरीकर, औरंगाबादकर जो औरंगाबादचा आहे किंवा फुलंब्रीकर फुलंब्रीचा आहे म्हणून, अशी जी पद्धत मधल्या काळात आलेली होती जी हिंदूंनी स्वीकारली ती तशीच पद्धत भारतीय उपखंडातल्या मुसलमानांनी स्वीकारली आणि त्या मुसलमानांनी स्वीकारल्यामुळे त्यांनी पण त्यांची नावं काही काही ठिकाणी अशा पद्धतीनं गावावरती केली. जफर हुसेन खान बदायुनी म्हणजे बदायुनीचा तो आहे असावे, लखनवी म्हणजे लखनौचा आहे तो, देहलवी दाग देहलवी ह्या ज्या कवीचं नाव आहे, देहलवी म्हणजे दिल्लीचा आहे तो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी इस्लाममध्ये आल्या त्या गोष्टी कुठून आल्या तर त्या हिंदूच्या प्रभावातून आल्या. त्याच पद्धतीनं आपल्याकडचं जे वास्तुशास्त्र होतं म्हणजे कमानी तिकडून आल्याच्या नंतर, वेलबुट्टी नक्षी तिकडून आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये वास्तू कशा उभारायच्या, प्राचीन वास्तुशास्त्र आणि त्यांनी आणलेलं कमानीचं वास्तुशास्त्र या सगळ्याचा मिलाफून या ठिकाणी अशा पद्धतीचे मकबरे आणि इस्लामिक किंवा बहामनी कालखंडातल्या इमारती दिसतात. यांच्यावरती असाच हिंदू प्रभाव आहे. अगदी परांड्याच्या किल्ल्यातली मस्जिद तिच्यावरचा खांब न खांब हा हिंदू मंदिरांच्या प्रमाणे आहे. ते काही हिंदू मंदिर पाडून मस्जिद केलेली नाहीये, पण ती मस्जिद बांधताना तिचं जे पूर्ण वास्तुशास्त्र आहे ते जुन्या हिंदू पद्धतीप्रमाणे स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय मुसलमान ही जी संकल्पना आहे ती थोडीशी वेगळी आहे, ती जगातल्या इतर मुसलमानांसारखी नाही. त्याच्यामुळे ह्यांच्या ज्या ह्या चालीरीती त्याच्यावरती काय वादविवाद करायचा आहे, राजकीय पातळीवरती करायचा आहे तो वेगळा. सामाजिक पातळीवरती तुमच्या असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात भारतातले मुसलमान हे त्यांचा जो पूर्वज
हिंदू होता, त्यांच्या ज्या चालीरीती होत्या त्याला समांतर अशा चालीरीती पाळताना दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्याला उर्दू साहित्य असो, त्याच्यानंतर वास्तुशास्त्र असो, संगीत असो किंवा ह्या चालीरीती परंपरा असो, ह्या सगळ्यामध्ये एक गंगा जमनी तहजीब त्यांच्या अर्थाने, आपल्याकडे काय बदल झाले काय नाही ती गोष्ट वेगळी, पण ही जी गंगा जमनी तहजीब आहे ती इस्लाममध्येच प्रत्यक्ष घडली आणि तीच कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाही. त्याच्यावरची ही उसंत वाणी. त्र्यंबक मंदिरी हिरवी चादर, कोण हा आदर सेक्युलर. मूर्तीपूजा वर्ज, सांगे ओरडून, चादरी आडून काय हेतू. समाधीवरती वाहुनिया वस्त्र, पूजेचे हे शास्त्र हिंदूंचेच. उरुसनी दर्गे, कव्वाली भक्तीची, पूजा ही शक्तीची देवरूपी. हिंदूंची ही प्रथा, नाही इस्लामची, छाप कायमची त्यांच्यावर. हिंदू प्रभावाला पडूनिया बळी, पद्धत वेगळी बनली ही. कांत भारतात पूजा पद्धतीची, इस्लामची गोची हिंदूंमुळे, इस्लामची गोची हिंदूंमुळे. हा प्रत्यक्ष इस्लाममधलाच आंतरविरोधाचा एक भाग आहे. दर्गा पूजक मुसलमान यांना बाकीचे कट्टरपंथी मुसलमान हे मुसलमानच मानत नाहीत. हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला भारतीय मुसलमानाच्या रीतिरिवाज, परंपरा, दर्गे, कव्वाली, मजारी, त्याच्यावर चादरी चढवणे, नवस बोलणे, गंडे दोरे, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होऊ शकेल. अन्यथा तुम्ही एका कट्टरपंथी चौकटीतून पाहाल तर जसं बाहेरचे मुसलमान त्यांना मुसलमान मानत नाहीत आणि तुम्ही त्यांना असं म्हणाल की नाही नाही हे कोणीतरी वेगळंच आहे. उलट या सगळ्या गोष्टी ह्या हिंदूंच्या प्रभावातून आलेल्या आहेत. हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला त्यांच्या वागणुकीचा अर्थ लागू शकतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.